श्री लक्ष्मण पवार साहेब आमदार गेवराई, माननीय श्री अमरसिंह पंडित साहेब। नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्ष श्रद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण गेवराई शहरातील मोंडा नाका या ठिकाणी आहोत। मोंडा नाका या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात येत आहे। गेल्या 3-4 दिवसापासून गेवराई शहरामध्ये विविध अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी भव्यदिव्य असं रक्तदान शिबिर देखील या ठिकाणी आयोजित केलं आहे आणि रक्तदात्याने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान केलेलं आहे। आज सकाळी 9 वाजता मोंडा नाका येथून अहिल्यादेवी होळकर यांची भव्य अशी मिरवणूक निघणार आहे। मिरवणुकीची तयारी आपण पाहत आहोत। या ठिकाणी रथाचं देखील आयोजन केलेलं आहे आणि आता काही वेळामध्येच या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं प्रवीण कुमार बांगर पोलीस निरीक्षक गेवराई यांच्या हस्ते पूजन होणार आहे आणि मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। तर आपण आता गेवराई शहरामधील जो अहिल्यादेवी होळकर यांचा जो मिरवणुकीचा जो भव्यदिव्य असा सोहळा पार पडणार आहे, आपण तो दैनिक संघर्ष श्रद्धा या चॅनलवरती पूर्ण दाखवणार आहोत। या ठिकाणी हा सोहळा संपन्न होत आहे। थोड्याच वेळात प्रमुख पाहुण्याचे या ठिकाणी आगमन होईल। आगमन झाल्यानंतर या ठिकाणी या शोभायात्रेचं उद्घाटन होऊन या ठिकाणी शोभायात्रा चालू होईल। आपण पाहत आहोत मोंडा नाका या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत आणि आता काही वेळामध्येच अहिल्यादेवी होळकर यांची भव्यदिव्य अशी मिरवणूक गेवराई शहरामध्ये निघणार आहे आणि या मिरवणुकीचं खरोखरच असं आगळं वेगळं आकर्षण राहणार आहे। या ठिकाणी सांगली येथील झांज पथक या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे आणि या ठिकाणी DJ मुक्त अशी ही भव्यदिव्य अशी मिरवणूक राहणार आहे आणि आजच्या या जयंतीमध्ये काय असं मुख्य आकर्षण राहणार आहे, आपण ते दैनिक संघर्ष श्रद्धाच्या लाईव्ह माध्यमाच्या माध्यमातून दाखवणार आहोत। बस काय
खासदार साहेब सर्व समाज उपस्थित या ठिकाणी आहेत. अतिशय चला बरं उशीर हा 1-2 मिनिट आज गेवराई शहरामध्ये अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे आणि अभिवादन करण्यासाठी गेवराई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. साहेब, आज अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे. याविषयी आपण समाजासाठी काय संदेश देणार आहात? या ठिकाणी आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची सार्वजनिक जयंती उत्सवानिमित्त या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा एक पदाधिकारी मला बोलवलं. डीजे मुक्त जी मिरवणूक आहे याचा प्रत्यय मी स्वतः पाहिलेला आहे. सर्व यांचे जे पदाधिकारी आहेत यांना सर्व पदाधिकाऱ्यांना माझ्या पोलीस प्रशासनाच्या वतीने जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप सुंदर उपक्रम यांनी चालू केलेला आहे. या उपक्रमाच्या बाबतीमध्ये सर्व लोकांनी याचा आदर्श घेणं गरजेचं आहे. थँक्यू. धन्यवाद साहेब. आपल्यासोबत आज अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये सोशल मीडिया प्रमुख राष्ट्रवादीचे संदीपराव मडके आहेत. मडके साहेब, आज अहिल्यादेवी होळकर यांची जयंती डीजे मुक्त साजरी होत आहे. याविषयी काय सांगणार तुम्ही समाजाविषयी? सर्व महापुरुषाच्या जयंत्या या डीजे मुक्त निघल्या पाहिजे या मताचा मी आहे. अतिशय शांततेत आणि अतिशय परंपरेनुसार ही जयंती काढलेली आहे. तशाच प्रकारे सर्व महापुरुषाची जयंती निघाव्यात असं या निमित्ताने सांगू इच्छितो आणि सर्वांना अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. गेवराई येथील प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे असे आपले सुतार साहेब या ठिकाणी आहेत. सुतार साहेब, आज गेवराईमध्ये अहिल्यादेवी होळकर यांची जयंती खरोखर आगळीवेगळी निघते आणि डीजे मुक्त आहे. याविषयी काय सांगणार आहेत? हे पहा, गेवराई शहरामध्ये अनेक महापुरुषांची जयंती साजरी करण्याची परंपरा या शहराला आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक मिळून या ठिकाणी या सर्व महापुरुषांच्या जयंत्या साजरी करतात. मध्यंतरामध्ये अहिल्यादेवी होळकरांची जयंती या ठिकाणी साजरी करण्याला थोडा खंड पडला होता, परंतु नवयुवकांच्या या ठिकाणी सहकार्याने आणि सर्व जाती धर्मांच्या सहकार्याने आणि एकोप्याने ही अहिल्यादेवी होळकरांची जयंती या ठिकाणी सर्व समाजातील सर्व युवक म्हणून या ठिकाणी साजरी करत आहेत. ही या ठिकाणी गौरवाची बाब आहे. धन्यवाद सुतार साहेब. काय
का बाईट देणार आहेत का? बरं. 2 मिनटं बोला 2 मिनटं. बोला पण इथं तुम्हाला वकील साहेब, आज गेवराई शहरामध्ये भव्य दिव्य अशी अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती साजरी करण्यात आहे आणि या जयंतीचं वैशिष्ट्य असं आहे की या जयंतीमध्ये डीजे मुक्त जयंती आहे. याविषयी काय सांगाल? सर्वात प्रथम अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी शतशः नमन. आणि मी या कार्यक्रमाप्रसंगी आवर्जून उपस्थित या सर्व जाती धर्माच्या लोकांचं आहे. आज आपण सर्वजण पाहत आहात या डीजे नसून या धनगर समाजाचा लोकप्रिय जो काही गजी ढोल आहे, हा डीजे मुक्त करण्यासाठी हा पारंपरिक पारंपरिक गजी ढोल म्हणून उत्सव साजरा केला जात आहे. आणि या कार्यक्रमामध्ये आवर्जून सर्व जाती धर्मांचे लोक समाविष्ट होऊन त्यांनी हा आयोजित केलेला कार्यक्रम आहे. आणि सर्वांनाच ज्ञात आहे की आज या कार्यक्रमामध्ये शांतताप्रिय समाज आणि शांतताप्रिय लोकांकडून हा सण जो आहे, उत्सव जो आहे, हा मोठ्या प्रमाणावर आणि व्यवस्थितरित्या पार पाडला जात आहे. त्यामुळे आज मी एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्त संदेश सर्वसामान्य जनतेला देऊ इच्छितो की जो काही जो सामाजिक तेढ निर्माण करण्याचा जो काही प्रश्न आहे तो आपण दूर करून सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन या राजमाता अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याकडून हा एक संदेश घेऊ की त्यांनी सर्व जाती धर्मांसाठी त्यांचे बळ, बुद्धी आणि कौशल्याच्या जोरावर जी काही राजनीती, जी काही त्यांचं वर्चस्व प्रस्थापित केलं, तर ते केवळ त्यांनी त्यांच्या बुद्धीच्या जोरावर केलं आणि त्यांच्या कार्यक्षेत्राच्या जोरावर केलं. तर असा कुठलाही एक समाज नाही की तो स्वतःहून त्यांच्या एकट्याच्या जोरावर त्यांचं हक्क प्रस्थापित करू शकतो. त्यामुळं मी ॲडव्होकेट गणेश एम कोल्हे, बीड जिल्हा वकील संघाच्या वतीने आज आवर्जून उपस्थित राहून पत्रकार भोंबरे साहेबांच्या वतीने सदरचा हा संघर्ष योद्धा जो काही आज पत्रकारांच्या वतीने जो काही बाईट घेण्यात आलेला आहे, मी त्यांचं देखील मनस्वी आभार आणि व्यक्त करतो. ओके, धन्यवाद. ओके. वाटलं तिकडे आता इकडे बिल्डिंगवर नाही जमायचं. कुठं जाता बिल्डिंगवर? हे आहे ना रस्ता आहे. आपल्या
अहिल्यादेवी होळकर यांची जी 299वी जयंती साजरी होत आहे, या जयंतीला प्रमुख पाहुणे म्हणून रिपाईचे तालुका अध्यक्ष किशोरजी कांडेकर आहेत. कांडेकर साहेब, आज अहिल्यादेवी होळकर यांची जयंती खरोखरच आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी होत आहे, काय सांगणार आहे त्याविषयी? आज अहिल्याबाई होळकर, माता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आगळ्या वेगळ्या पद्धतीने शोभायात्रेचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. विशेष म्हणजे DJ युक्त जयंती साजरी होत आहे. सर्व समाज यामध्ये सहभागी होत आहेत. प्रमुख म्हणजे फक्त धनगर समाजच नाही तर सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी या जयंतीमध्ये मोठ्या उत्साहात सहभागी झालेले आहेत. आणि खरंच नाविन्यपूर्ण या जयंतीमध्ये नाविन्यपूर्ण म्हणजे या ठिकाणी DJ मुक्त जयंती साजरी होत आहे. धन्यवाद साहेब. या ठिकाणी शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष कैलासराव माने देखील या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आहेत. माने साहेब, आज खरोखरच अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी होत आहे, आपलं काय म्हणणार आहे विषय? सर्वप्रथम ही जी अहिल्यादेवी होळकरांची जी जयंती आहे गेवराई शहरात, ही एक अनोख्या आगळ्या वेगळ्या पद्धतीनं हे काही गेवराई शहराचं वैभव आहे. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन या जयंतीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि भव्य अशी या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांची जयंती या गेवराई शहरामध्ये मोठ्या धूमधडाक्यात आनंदाच्या वातावरणात साजरी होत आहे. आणि या जयंतीच्या माध्यमातून गेवराई शहर आणि गेवराई तालुक्यातील तमाम बहुजन समाजाच्या बांधवांना आणि भगिनींना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो की अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं. आणि ही जयंती मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात या ठिकाणी पार पडत आहे, त्याबद्दल आणखीन परत एकदा शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद माने साहेब. या ठिकाणी अग्रेसर असणारे आपले खाजा मामू देखील या जयंतीला उपस्थित राहिलेले आहेत. मामू, आज अहिल्यादेवी होळकर यांची जयंती खरोखरच मोठ्या उत्साहामध्ये आणि शांततेत साजरी केली जात आहे, काय सांगणार त्या जयंतीविषयी आपण? प्रथमतः अहिल्यादेवी होळकर निमित्त सर्व समाजाला जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मुस्लिम बांधवातर्फे आम्ही या अहिल्यादेवी होळकरच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके, धन्यवाद साहेब. दादा नमस्कार. या आकाश असू बरं. आज गेवराई शहरामध्ये अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आहे. आणि या जयंतीला सर्व जाती धर्माचे, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे, विविध पक्षाचे कार्यकर्ते, नेते देखील या जयंतीला सहभागी झालेले आहेत. आणि प्रमुख पाहुणे म्हणून या जयंतीच्या विष्णुदादा देवकते या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा, आज खरोखरच अहिल्यादेवी होळकर यांची जयंती कौतुकास्पद निघत आहे, DJ मुक्त जयंती आहे, याविषयी काय संदेश देणार तुम्ही समाजाला? प्रथमतः गेवराई सार्वजनिक समिती आणि गेवराई तालुका सर्वांच्या वतीने तालुक्यातील सर्व जनतेला मी अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या शुभेच्छा देतो. आज गेवराई शहरामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उत्सव जयंती समितीचे अध्यक्ष आदरणीय राधेश्यामजी जातर त्यांनी पुढाकार घेऊन व तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी गणपत नाना काकडे, जालिंद्र अण्णा पिसाळ, फुलचंद बोलकर काका तसंच सर्व शांतीलाल नाना तसेच सर्व ज्येष्ठ मंडळीच्या मार्गदर्शनाखाली ही जयंती गेवराई शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. आणि या जयंतीमध्ये अनेक प्रकारे 4 दिवसापासून ही जयंती साजरी होते. अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि प्रथमतःच गेवराई तालुक्यामध्ये, गेवराई शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आणि सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन हे कुठंतरी वेगळा पाडायचं काम आमचे अध्यक्ष राधेश्यामजी दातार यांनी केलेलं आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना जयंती शुभेच्छा देतो. सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राधेश्याम दातार यांनी खरोखरच गेवराई शहरामध्येच नव्हे तर बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत कौतुकास्पद अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केलेली आहे. या जयंतीमध्ये DJ मुक्त जयंती साजरी केलेली आहे. अध्यक्ष साहेब, तुम्हाला अशी संकल्पना का सुचली बरं की DJ नसावं जयंतीमध्ये आणि खरोखरच आगळी वेगळी जयंती साजरी करावी म्हणून?
नाही हे काय होतं डीजेनी काय होतं सगळ्या गोष्टी मद्यपान प्राशन केलेल्या असतात सगळ्या गोष्टी मग नंतर भांडणं तन्न होतात त्यामुळे डीजे मुक्त करावी आणि एक आगळा वेगळा धनगराच्या पोशाखामध्ये आणि भंडारा उधळून जे लोकांचं हे आहे पारंपरिक पोशाख आहे त्यामध्ये सहभागी व्हावं आणि त्यांचं मनोरंजन व्हावं म्हणून आपण हे सहभाग साधलेला आहे आणि एक आपण मुलगी आपण 100पैकी 100 मार्क मिळालेली शुभांगी कोकरे म्हणून ती आहे तिला आपण आयल्याच्या स्वरूपात आपण तिला घोड्यावर बसून आपण तिची मिरवणूक काढतोय हे पण एक आगळं वेगळं देखावासाठी या सोहळ्यासाठी एक मोलाचं हे आहे. बरं आता जयंतीचे जे 2-4 दिवस एक उपक्रम राबविले होते असे कोणते उपक्रम राबविले होते आपण? पहिली गोष्ट तर एक रक्तदान शिबिर आहे नंतर दुसरी गोष्ट ते एक आपण अभिवादनाचा कार्यक्रम केला सहारा अनाथालयामध्ये आपण फळ वाटप आणि मुलांना आपण वही पेन दिली होती आणि सरकारी दवाखान्यामध्ये आपण फळ वाटप वगैरे केलं होतं पेशंटसाठी आणि आता जयंती उत्साह साजरे होते सर्व जाती धर्मातील लोकांनी सहभाग घेतलेला आहे याच्यामध्ये आणि आनंदात उत्साह साजरा करतात एक उन्हाच्या पाऱ्यामध्ये सुद्धा एक त्यांना असं ऊन सुद्धा लागत नाही असे त्यांनी हे करतात आणि आनंदाने वागतायत असं. धन्यवाद अध्यक्ष साहेब. या ठिकाणी समता परिषद ज्येष्ठ पत्रकार तथा समता परिषदेचे गेवरा तालुका अध्यक्ष या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिनंदन करण्यासाठी प्रमुख उपस्थिती राहिलेली आहे. बापू खरोखरच गेवराईमध्ये नव्हे तर बीड जिल्ह्यामध्ये कौतुकास्पद जयंतीची चर्चा होत आहे आणि आगळीवेगळी जयंती साजरी केली जात आहे याविषयी काय सांगणार? आजकाल सर्वच महापुरुषांच्या जयंत्या या डीजेच्या तालावर साजऱ्या होतात यामध्ये तरुणाई भरकटल्या जात आहे. त्याच्यापासून दारू पिणे डीजेच्या तालावर जयंतीमध्ये नाचणे याला कुठेतरी फाटा देऊन एक वेगळ्या प्रकारे गेवराई शहरामध्ये जयंती साजरी व्हायला पाहिजे आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीनिमित्त या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राधेश्याम सातार यांनी गेल्या जवळपास 1 महिन्यापासून त्यांनी असं ठरवलं होतं की गेवराई शहरामध्ये अहिल्यादेवी होळकरांची एक उत्कर्ष अशी जयंती साजरी करायची आणि वेगळ्या पायंडा जयंतीच्या माध्यमातून पाडायचा असा उद्देश त्यांचा होता आणि तो त्यांनी साध्य करून दाखवला आणि बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर मराठवाड्यामध्ये ही आगळी वेगळी जयंती साजरी होत आहे हे आज सर्वांना दिसत आहे. धन्यवाद. परिचय सांगा. परिचय द्या. गणेश कोळेकर पाटील. सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष आदरणीय दातार सर आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो की सगळ्यात प्रथम गेवराई तालुक्यामध्ये सगळ्या राजकीय पक्ष सामाजिक संघटना व बहुजन समाजातील फुले आंबेडकरांच्या विचारांची चळवळीत काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना समाविष्ट करून या जयंतीचं आयोजन केलं आहे. सर्व सामाजिक उपक्रमांनी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक एक चांगल्या प्रकारचं स्लोगन निर्माण करण्याचं काम जे आमच्या जयंती उत्सव समितीने केलं आहे हे वाखाणण्याजोगं आणि त्याचं आकलन करण्याजोगं आहे. इतर या ठिकाणी संघटनांना वगैरे अशा पद्धतीचं स्तुत्य उपक्रम या समितीने घेतल्यामुळे आज एवढ्या भर उन्हामध्ये देखील नवचैतन्य या ठिकाणी निर्माण होत आहे ही खरोखर या ठिकाणी कौतुकास्पद बाब आहे. म्हणून जयंती उत्सव समितीचे मानावे तेवढे आभार या ठिकाणी कमीच आहे की सर्व सामाजिक पक्ष राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांना आपण या ठिकाणी सोबत घेतलं त्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी दादासाहेब चौधरी देखील उपस्थित आहेत. चौधरी साहेब काय संदेश देताल तुम्ही तरुणांसाठी आता या जयंतीच्या माध्यमातून? या जयंतीच्या माध्यमातून मी तरुणांना हा संदेश देईन की डीजेच्या तालावर नाचण्यापेक्षा या भारतीय संस्कृतीच्या आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे. वेगवेगळ्या धनगर महाराष्ट्रातील नामांकित डान्स पथक आहे जे मराठवाड्यामध्ये नव्हे तर गेवराई क्षेत्रामध्ये आदरणीय आमचे समितीचे अध्यक्ष श्री राधेश्यामजी दातार यांच्या मार्गदर्शनाखाली या गेवराईमध्ये या मोठ्या थाटामाटामध्ये जयंती साजरी होत आहे. तर मी तरुणांना एवढंच सांगेल की या जयंतीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग होऊन या जयंतीची शोभा वाढवू. धन्यवाद. अध्यक्ष साहेब तुमचं पुन्हा एकदा शुभेच्छा. अभिनंदन. बरोबर कौतुक निर्णय. हो या रेवकी देवकी सर्कलमध्ये सामाजिक कार्यात रेवकी देवकी सर्कलमध्ये अख्ख्या गेवराई तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे असे आपले बबन टेळे हे देखील अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. टेळे साहेब
खरोखरच कौतुकास्पद जयंती साजरी केली जात आहे. खरोखर समाजामधून चर्चा होत आहे आणि इतर समाजाने देखील आदर्श घेऊन जयंती साजरी केली पाहिजे. तरुणांसाठी काय संदेश देणार तुम्ही? या जयंतीच्या निमित्ताने सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या जयंतीचं विशेष आकर्षण आमचं आहे की या महाराष्ट्रामध्ये आज धनगर समाजामधील एक आईल्या कुमारी शुभांगी कारभारी कोकरे या कोलतेवाडीची एका ग्रामीण भागातली महिला महाराष्ट्रामधून आज एक मुलगी 100पैकी 100 गतीने 10वीमध्ये मार्क घेतलेले आणि एक तालुक्यातली एक आईल्या हळूहळू जन्माला येत आहेत. आणि आता असणारे आमचे या उत्सव समितीचे अध्यक्ष राजशेखर दातार सर्व कमिटीचे त्यांनी न भूतो न भविष्यात असा असणारा एक अहिल्यादेवीने नुसती महादेवाची पूजाच केली का, अहिल्यादेवीने नुसते घाटच बांधले का, पण अहिल्यादेवीने कमी काळामध्ये संघर्षमय जीवन जगलेलं आहे हे या निमित्ताने दाखवून दिले. मी एवढं बोलून माझे मनोगत या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय हिंद, जय मला. धन्यवाद जय साहेब. आज अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती निमित्त माजी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर अण्णा पिसाळ हे देखील या जयंतीला अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी प्रमुख उपस्थित राहिलेले आहेत. अण्णा, आज अहिल्यादेवी होळकर यांची जयंती खरोखरच कौतुकास्पद आणि इतर लोकांनी समाजाने आदर्श घ्यावा अशी जयंती साजरी होत आहे. या जयंतीविषयी काय सांगणार आपण? सर्वप्रथम सर्व समाज बांधवांचे आभार मानतो. आज या ठिकाणी आम्ही अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी करतो. कुठल्याही प्रकारचा DJ नाही, काही नाही. सांगलीवरून धनगराची पारंपरिक असलेला गजाढोल आज या ठिकाणी आम्ही आणलेला आहे. उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळं आज आम्ही जयंती सकाळी लवकरच चालू केलेली आहे. ऊन जास्त पडत आहे, लोकांना याचा त्रास होऊ नये यासाठी आम्ही ही जयंती दिवसा साजरी करत आहोत. महाराष्ट्राने आदर्श घ्यावा अशी ही जयंती आम्ही साजरी करत आहोत. अण्णा, या जयंतीमध्ये खरोखर असं काय आकर्षण असणार आहे? या जयंतीमध्ये सर्वप्रथम आमच्या तालुक्यातली मुलगी इतिहास महाराष्ट्रामध्ये 10वीच्या परीक्षेमध्ये 100चे 100 सगळ्या विषयामध्ये 100चे 100 गुण घेतलेली मुलगी आज आमच्या मिरवणुकीमध्ये आहे. आज या ठिकाणी तिची घोड्यावर बसून आम्ही मिरवणूक काढत आहोत. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी आम्ही सांगलीवरून गजाढोल नावाचं आमचं पारंपरिक जे वाद्य आहे ते वाद्य आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. ओके, धन्यवाद अण्णा. आज 299वी जयंती गेवराई शहरामध्ये अहिल्यादेवी होळकर यांची मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे. आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष दादासाहेब गिरी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. दादा, आज गेवराई शहरामध्ये आगळीवेगळी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली जात आहे. याविषयी आपण काय संदेश देणार आहेत, काय मार्गदर्शन करणार आहेत? पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रथम सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा. आणि आज गेवराईमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या थाटात उत्साहात आणि कुठलाही DJ बँड बाजा न लावता एक पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. आणि मिरवणुकीतसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. आणि अशीच जयंती यापूर्वी गेवराई शहरामध्ये प्रत्येक महापुरुषाची अशी जयंती निघत असते. आणि प्रत्येक महापुरुषाच्या जयंतीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. आणि आजही पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी एवढा उत्साह दिसत आहे. तरी सर्व जनतेला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन ओके, धन्यवाद अण्णा. दादा, बरं, आपलं नाव सांगा. मी ॲडव्होकेट राजू शिंदे बीड, युवा मतदार सेना संस्थापक सचिव. आज गेवराई येथे निघलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जी भव्य रॅली निघलेली आहे त्या रॅलीत मी एक समाज बांधव म्हणून सहभागी आहे. बरं, काय असं मुख्य आकर्षण काय असं आहे जयंतीमध्ये, मिरवणुकीमध्ये? आम्ही जयंतीनिमित्त आमचं जे आराध्यदैवत बिरोबा देवस्थानचे जे वारकरी आहेत ढोलपथक घेऊन आज ते 50 लोक आज जयंतीनिमित्त इथं सहभागी झालेले आहेत. ओके, धन्यवाद. जी 299वी जयंती गेवराई शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. या जयंतीला प्रमुख पाहुणे म्हणून धनगर समाजाचे नेते
गजाननजी काळे हे देखील विनम्र अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. काळे साहेब, जयंतीचं खरोखरच कौतुकास्पद अशी मिरवणूक निघलेली आहे. समाज देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला आहे. इतर समाजाने देखील अशी जयंती साजरी करण्यासाठी तरुणांसाठी काय संदेश देणार तुम्ही? अगदी बरोबर आहे साहेब. आम्ही गेवराई शहरामध्ये प्रथम बैठक ठेवली आणि एक संदेश दिला, आम्ही डीजे मुक्त एक जयंती साजरी करणार आहेत. आणि आज जो अहिल्याबाई होळकरांचा 299 आम्ही जयंती साजरी करतो आणि असं आम्ही ठरवलं सगळ्या समाज बांधवांनी आणि इतर सगळ्या लोकांनी की आम्ही डीजे मुक्त करणार आणि एक असा संदेश देणार आहेत की जे पारंपरिक वाद्य आहे, जे समाजाचे आहे, आम्ही रक्तदान शिबिर असेल, फळवाटपाचा कार्यक्रम असेल, आम्ही कुठल्याही भेदभाव न करता आज आम्ही जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत आहोत आणि त्याला पूर्ण समाजाचा पाठिंबा आहे. बरं, काय जयंतीचं मुख्य आकर्षण काय असणार आहे? जे गंजी ढोल आम्ही सांगून आणले. गंजी ढोल धनगर समाजाचं जे पारंपरिक वाद्य आहे आणि त्या समाजाच्या ह्याच्यावर आतापर्यंत चालणारे हे लोक आहेत ते आमच्या आतापर्यंत हे सगळं बुडत चाललं होतं. ते आता इथून नंतर आम्ही चालू केले की मराठवाड्यातली पहिली जयंती असेल म्हणजे मराठवाड्यात पहिला गेवरा तालुक्यातील गंजी ढोल आणलेलं आहे आणि इथून पुढे चालू होईल. जे पुढचे पुढे चालले आता डीजे वगैरे नाचता आता बंद झालं पाहिजे. कुठेतरी आपल्या समाजाचा पारंपरिक जो काहीतरी आहे देखावा तो आपण दाखवला पाहिजे. बरं, आता ही अहिल्यादेवी होळकर यांची जी मिरवणूक निघली आहे, जयंती सुरू आहे, कशा प्रकारे मार्ग राहणार या जयंतीचा? आता आम्ही मोंढा नाक्यातून निघालो आहेत. आता पंचायत समिती, बस स्टँड, जुनं बस स्टँड, शिवाजी चौक, शास्त्री चौक आणि गेवराचे जे मेन आपल्या ठिकाण आहेत त्या ठिकाणी आम्ही ते गंजी ढोल वाजून त्या सगळ्या समाजाला दाखवला. धनगर समाज हा परत पारंपरिक आपल्या वेशभूषामध्ये आता काम करायला चालू झालेलं आहे. ओके, धन्यवाद काळे साहेब. आज जी गेवराई शहरामध्ये अहिल्यादेवी होळकर यांची 299 जयंती साजरी केली जात आहे. या जयंतीचे प्रमुख पाहुणे म्हणून अभिवादन करण्यासाठी गेवराई मतदारसंघाचे जी जिल्हा परिषद सदस्य फुलचंद काका बोरकर आहेत, या देखील या जयंतीला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. काका, खरोखरच जयंतीचं कौतुकास्पद चर्चा आहे. चांगल्या प्रकारे जयंती साजरी केली जात आहे. काय तरुणासाठी संदेश देणार तुम्ही? सर्व समाज बांधवांसाठी एवढा संदेश आहे की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि यातून आपल्या समाजाच्या ज्या भावना आहेत ह्या याच्यातून दिसून आलेल्या आहेत. धन्यवाद. आज अहिल्यादेवी होळकर यांची जी 299 जयंती मोठ्या उत्साहामध्ये गेवराई शहरात साजरी करण्यात येत आहे. आणि अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी माजी राज्याचे मंत्री बदामराव आबा पंडित या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. आबा, आज जयंती अहिल्यादेवी होळकर यांची आहे, मोठ्या संख्येने समाज उपस्थित राहिलेला आहे. काय आपण मार्गदर्शन करणार आहे समाजात? आज गेवराई शहरामध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त फार मोठा या ठिकाणी समाज जमलेला आहे आणि या ठिकाणी मिरवणूक काढलेली आहे. अहिल्याबाई होळकर ह्या प्रश्नावर त्यांचा कडक असं त्यांचं प्रशासन होतं. त्यांनी त्यांच्या काळामध्ये अनेकसे घाट बांधले, मंदिरं बांधले. तर घाट आणि बंदर बांधूनच थांबले नाही, तर युवकांसाठी रोज उत्पन्न केला. त्यांनी युवकांना कामाला लावलं. असं त्यांचं वाखण्यासारखं काम आहे. त्यांना याच्या निमित्त शुभेच्छा देतो. ओके, आभार, धन्यवाद. आभार.
शहरामध्ये अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात येत आहे आणि या जयंतीला प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय राजे पंडित यांनी या जयंतीला प्रमुख उपस्थित राहून अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केलेलं आहे आणि ते समाजाला शुभेच्छा देतील। आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या मी सर्व समाज बांधवांना, सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांना या जयंती उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांची जयंती आज आपल्या गेवराई शहरामध्ये या जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून सबंध एक जयंती उत्सव समिती या ठिकाणी तयार झाली आणि मोठ्या उत्साहामध्ये ही जयंती इथं उत्सव समितीच्या माध्यमातून साजरी केली जाते। अशाच पद्धतीनं दरवर्षी हा जयंती उत्सव साजरा करून अहिल्यादेवींचे विचार सर्व जात धर्म पंथांसाठी होते, ते विचार त्याचा प्रसार आणि प्रचार व्हावा अशा पद्धतीची अपेक्षा इथं व्यक्त करतो आणि पुनश्च सर्व जात धर्म पंथ सर्व समाजातील लोकांना मी आज राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद राजे। घेतली
आज गेवराई शहरामध्ये अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात येत आहे आणि या जयंतीला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे आपले ॲडव्होकेट सुभाष निकम सर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. सर, गेवराई शहरामध्ये आज भव्य दिव्य अशी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे आणि विशेष म्हणजे ती DJ मुक्त आहे. यामुळे काय आपण संदेश देणार आहात तरुणांसाठी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 20-25 वर्षापासून आम्ही काही सामाजिक कार्यकर्ते अहिल्यादेवींच्या जीवनचरित्राबद्दल तालुकाभर फिरलेलो आहोत आणि समाज जागृती करून 20 वर्षापूर्वी 350 गाड्या गेवराई तालुक्यातून चौंडीला आम्ही नेल्या होत्या. तेव्हापासूनची परंपरा आजच्या पिढीनुसार जपलेली आहे आणि यावर्षीचं स्तुत्य कौतुक असं आहे की तालुक्यातल्या सगळ्या समाजाने मिळून आज DJ मुक्त आणि अशा प्रकारे जे महाराष्ट्रामध्ये लोककलेमध्ये जे नाव आहे गजाढोल नृत्य, हे लोककलावंत म्हणून सुद्धा मी सांगतो की गजाढोल नृत्य हे महाराष्ट्राचं एक भूषण आहे की जे पश्चिम महाराष्ट्रात जास्त लोकप्रिय आहे आणि परंपरागत आहे. त्याचा वापर आमच्या गेवराईच्या जयंती उत्सव समितीनं केला आणि अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या या कार्यक्रमात त्यांनी या गजाढोल नृत्यामुळं एक चांगला संदेश दिलेला आहे. त्यातून 2 गोष्टी माहीत झाल्या की लोककलेला प्रोत्साहन आणि DJ सारख्या वास्तव गोष्टीचा गैरवापर टाळलेला आहे. आणि यावर्षी ही जी जयंती झालेली आहे ती अत्यंत शिस्तबद्ध आणि विचारपूर्वक झालेली आहे. 31 मेला गडबड न करता चौंडीला जाण्याची व्यवस्था झाली, अभिवादन झालं आणि आज रविवारच्या दिवशी ही मिरवणूक निघाल्यामुळं सगळे शांतपणे आणि चांगले कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. समाजाची अशीच एकता सर्व समाजाने मिळून केलेली. यामधले पदाधिकारी आणि सहभागी झालेल्या सर्व जाती आणि धर्माचे माणसं आहोत. हीच अपेक्षा अहिल्यादेवी होळकरसारख्या महान व्यक्तीची होती जी भारतभर आणि जगभर प्रसिद्ध आहे. ती त्यांच्या विचाराचे अनुकरण करणारी असल्यामुळं मी जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी आणि समाज बांधवांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. ओके. राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकरांचा, राजमाता अहिल्यादेवींचा, जय मल्हार. आज गेवराई शहरामध्ये अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात येत आहे आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून गेवराई शहरामध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आपले JD शाह यांनी देखील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलेलं आहे आणि ते समाज बांधवांना या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतील. सर्व बहुजन बांधवांना आजचा दिवस पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई देवी होळकर यांची 299वी जयंतीनिमित्त सर्व बहुजन बांधवांना मी शुभेच्छा देतो. भविष्यामध्ये त्यांचा जो संघर्षाचा नारा आहे की ते नारा आपल्या मनगटातलं जे बळ आहे ते बळ दाखवून आपल्याला आपल्या बहुजनांचं राज्य, त्यांच्या स्वप्नातलं राज्य आपल्याला निर्माण करायचं. या जयंतीनिमित्त आपण सर्व निर्धार करू आणि आपल्या त्यांच्या जीवनाच्या वाटचालीवर आपली वाटचाल करू. या निमित्त मी सर्व बांधवांना शुभेच्छा देतो. ओके, धन्यवाद शाह.